हॅलो. हा बोला. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हां, हां, हां. अनुभव शेअर करायचा होता मला. हा करा ताई. कुठून बोलता सांगायचंय? हां, मी पुण्यातून बोलतेय. हा हा हा. हं, हं, हं. काय अनुभव आला ताई? हां, माझ्या मुलाच्या ह्याच्यातला अनुभव म्हणजे माझा मुलगा आता 30 वर्षाचा आहे. अरे बापरे! हां. तुमच्या बोलण्यावरनं तर वाटत नाही एवढा मोठा मुलगा. नाही आहे 30 वर्षाचा. हा. तो इंजिनिअरिंगला होता. म्हणजे बरं. हा हा. 2 वर्ष त्याची फर्स्ट क्लास होती. अच्छा. 3ऱ्या वर्षाला तो डिप्रेशनमध्ये गेला अरे का? इंजिनिअरिंगच्या. कशामुळे? काही कळालंच नाही आम्हाला. काय झालं 2 वर्ष त्यांनी फर्स्ट क्लास काढले आणि काही लक्ष म्हणजे दिलं नाही. करतोय म्हटल्यानंतर काही लक्ष नाही दिलं त्याच्याकडं. बरोबर. 3ऱ्या वर्षाला सगळेच विषय गेल्यानंतर मग कसे काय गेले आम्हाला वाटलं म्हणजे एवढा हुशार आहे आणि कसे काय गेले. हो आम्ही हो. चौकशी केली सगळी म्हणजे त्याची कॉलेजमध्ये जाऊन. पण तसा त्याचा स्वभाव शांत. तो कोणाच्यात मिक्स होणार नाही काही नाही. म्हणजे त्याला हा हा हा. कुणी असं काही केलेलं नाहीये असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हे हा. करतात ना मुलं. तर मग त्याला आम्ही परत मग काय केलं क्लास लावले इंजिनिअरिंगचे हा हा हा. आणि परत बसवलं. परत काहीच कुठलेच विषय सुटले नाही त्याचे. अरे आणि अरे. तो काय करायला लागला ड्रॉवर साफ करायला लागला. हा. पुस्तकांवरती असं काळं काय म्हणजे दिसलं की ते साफ करायचा. अरे त्याला ते बापरे. वेड लागलं. हो ना. हा मग आम्ही ते म्हणे की त्याला तो झेपत नाहीये इंजिनिअरिंग. हा साईड बदलूया आपण. मग हा आम्ही त्याला बीसीएसला घातलं मुक्तांगण स्कूलमध्ये हा. बीसीएसला. हम्म. आणि बीसीएसला घातल्यानं 2 महिन्यांनी मॅडमचा फोन आला तिथून तुमचा मुलगा कुणाच्यात मिक्स होत नाहीये. लक्ष नसतं त्याचं एक म्हणजे एकटाच असा राहतो. आई गो. त्यात काहीच हो ना. आणि पेपरमध्ये 0 मार्क्स त्याचे. बापरे. मग आम्ही हो ना त्याने मग कसला म्हटलं तरी धसका घेतला असेल ताई. हां ना काही कळालंच नाही. अजूनपर्यंत काही कळालं नाहीये त्याचं. मग अजून तसंच आहे? अजून आम्ही खूप प्रयत्न केले. मग त्याला अच्छा. आता त्या मॅडम म्हटल्या तुम्ही हे करा म्हणजे मानसरोगतज्ञ ना त्यांच्याकडे घेऊन जा. हा. काय झालंय त्याचं काही बघा. काउन्सिलिंग वगैरे केलं? काउन्सिलिंग केलं की लगेच आम्ही प्रयत्न म्हणजे त्याला गोळ्यानं चालू करता काउन्सिलिंग केलं 3 दिवसाचं. राणे म्हणून आहेत ना हा हा. त्यांचं ते मला त्यांच्याकडे मग ते 3 दिवसात काउन्सिलिंग मध्ये 30,000 रुपये काय? होते. नाही काहीच नाही काउन्सिलिंगमध्ये निघालं म्हणजे काहीच नाही त्याचा म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही निघाला त्याचा. नाही नाही प्रॉब्लेमचं नाही. तो हां. काय असं व्यक्त झाला की नाही? काही काही नाही, मुलं नाही. प्रेमामध्ये अडकून जातात त्याच्याने पण हं. असं त्यांना डिप्रेशन हं. येतं. हं, हं, हं. तसं मुलींच्या त्याचं काय ह्याच्यात हं, हं. त्याला काय असं त्याच्या मैत्रीण वर्गामध्ये मुलीच मित्र. नव्हत्या म्हणजे मुलंच होती सगळी त्याच्या वर्गामध्ये याला अच्छा अच्छा. इंजिनिअरिंगला. हां. मग ते तुमच्याशी पण ते नाही बोलत तो काही? नाही आत्ता बोलतो माझ्याशी बोलतो पण त्याचा स्वभाव पहिल्यापासून असा शांत आहे. जास्त मिक्स होणार नाही. म्हणजे कुणी काहीतरी तंबाखू खाल्ली, कुणी दारू पिलं म्हणजे असं त्याला एक घाण वाटते त्याची असं. अच्छा अच्छा असं ते अच्छा. मुलांच्या जास्त मिक्स नाही झाला. हं. पण तो ना हुशार होता म्हणजे अभ्यास करायचा त्याचा तो सगळं करत होता. आणि परत आम्ही बीसीएस मधून त्याला ह्याला त्याच्यापेक्षा सोपं म्हणून मी बीकॉमला ऍडमिशन घेतलं. बरं. हा हा हा. बीकॉमला घेतलं तिथं क्लासला तिथे पण काही नाही झालं. परत म्हणजे बरेच प्रयत्न झाले. हा आणि परत तो असा मग डॉक्टरांचं औषध चालू केलं त्याचा म्हणजे हा हे हा. करण्यासाठी. आणि मग एक दिवस तो सायकॉलॉजिस्ट. सायकॉलॉजीचं औषध चालू केलं. हा आणि त्याच्या पप्पांचं ऑपरेशन झालं डोळ्याचं आणि ते त्याच्यावर व्यायाम करायचे ना. हा हा हा. तो सकाळी उठायचा त्याच्यावर व्यायाम करायचा. त्या दिवशी त्यांचं ऑपरेशन झालं म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी. हा हा. तर तो काही उठलाच नाही. मी म्हटलं अरे हा. उठ आणि आता व्यायाम कर. पप्पांना आता नाही करायचं. तुझं तू करतोस ना करायला येतं ना का रे पप्पांची वाट बघत बसलायस. त्याला हा. इतका राग आला की तो घरातून बाहेर निघून गेला. अरे 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 अरे. हो. घरातून बापरे. बाहेर निघून गेल्यानंतर मी काय म्हटलं येईल परत इथून कुठे हा. गेला असेल तिथं. मग सकाळी 7ला गेलेला दुपारी 2 वाजले तर तो आला नाही. मग आम्ही सगळीकडे शोधाशोध केली. अरे. आणि सगळ्यांनी शोधलं आमच्या सोसायटीतली लोक वगैरे. मग दुसऱ्या हा दिवशी म्हणजे कंपनीचे वडील पोलीसमध्ये होते ना. हा मग आम्ही कंप्लेंट केली हा. की मिसिंग झालेल्याची. आणि मग शोधायला सुरुवात केली म्हणजे आम्ही शोधतच होतो सगळीकडे. आणि मग बरोबर. तो असं चालत चालत बराच लांब गेला म्हणजे रात्री कुठं तो झुरळाला घाबरणारा म्हणजे पाळाला त्याला घाबरणारा घरात. बापरे. आणि तो कुठल्या तरी शेड झोपला त्या रात्री. अरे आणि अरे. तिथून दुसऱ्या दिवशी उठून चालत तुटला आणि त्या मंदिराच्या तिथे गेला. गणपती मंदिर होतं हा हा तिथे हा. गेला. आणि हा त्यांना मुलांना म्हटलं की मला इथं झोपू द्यात का. त्याला हा. काय झालं एका टपरीवर गेला आणि त्या मुलांना तिथं म्हटलं मला पान खायला द्या. मला अच्छा. खूप भूक लागली. त्याने आई काय केलं ग. त्या तंबाखू टाकले त्या पानामध्ये त्याच्या. अरे 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 अरे. आणि त्याला कसं चक्कर आल्यासारखं झालं. आणि तो तिथं थांबला हा गणपती मंदिरात आणि त्याला म्हणला मला इथं झोपायला द्या. हा. मग ते म्हटले की हा चांगल्या घरातला मुलगा दिसतोय म्हणजे कपडे वगैरे चांगले होते अंगावर लगेच त्याच्या. समजतं. हो. आणि मग त्याला विचारलं काय झालं रे. आणि
तुझं तू कुठला आहेस? मग तिने सांगितलं म्हणजे आम्ही राहतो तिथला पत्ता वगैरे. हां. तर स्वतःचं मोबाईल नंबर पप्पांचा नाही मला माहित. म्हणलं मग मुलाने खूप तुझं काय झालं, भांडण झालं का? हो म्हणे माझं आणि आईचं भांडण झालंय, हां. की आई मला अशी अशी म्हटली म्हणून घरातून बाहेर पडलो. हां, हां, हां. मग त्या मुलाने आम्ही इकडे देवाचं म्हणजे सगळं करत होतो. जरा सगळी पाहुणी वगैरे जमा झाली. आता हा कुठे गेला आणि बरोबर, कुठे नाही. बरोबर. साहजिक आहे. सीसीटीव्ही मध्ये दिसत होता चालेला, कुठपर्यंत दिसला. तिथून पुढे दिसतच होते. तिथून पुढे सीसीटीव्ही नव्हते, म्हणजे तो शेवटचा स्टॉप तो बसला थांबलेला. अच्छा, अच्छा. हां, हां, तिथून हां. पुढे तर तो गेला असताना तर सापडलाच नसता. अरे बापरे! आणि मग तिथल्या त्या मुलाने फोन केला. त्याच्याच मोबाईलवर फोन आला. त्यात मोबाईल पण ठेवून गेला होता. अरे, मग आम्ही अरे! पटकन त्याला घरी जाऊन घेऊन आलो. हां. आणि परत काय होतं, डॉक्टरांचं औषध चालू आहे. मग हं. हायपर होतं ना, काय बोललं की मारायलाच लागतो. असं करतो. कशामुळे झालं असं? काय ना हो, खूप प्रयत्न म्हणजे डॉक्टर पण तेवढेच झाले, चांगले स्पेशलिस्ट डॉक्टर झाले. परत त्याला ह्याच्यामध्ये ठेवला आम्ही, सेंटरमध्ये नेऊन ठेवला 4 महिन्यासाठी. अरे, अरे! तिथून चांगला होऊन घरी आला. आणि हां, आता बघा परत म्हणजे स्वामींचं करते मी. काय झालं, एक दिवस तो गेल्या वर्षीचा म्हणजे अनुभव आहे माझा स्वामींचा. हां. तुमचा हे मी रोज ऐकते तुमचं हां, हां, हां. मोबाईलवरती. आणि तो घरातून म्हटला मी बाहेर जातो चालत. हां. गेला तो चालत चालत गेला, बराच लांब गेला. तिथं लोकेशन लावून ठेवलं होतं आम्ही. हां, हां, तर हां. सकाळी रात्री 10ला गेला. हां. 12 वाजले तरी परत येईना झाला. परत पुढे पुढे दिसायला लागला. स्वारगेटच्या पुढे दिसला. परत मग असा म्हणजे स्टेशनला दिसला. म्हटलं मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, अहो तो कुठं चालत गेलाय बघा, आता त्याला घेऊन या तुम्ही पटकन जाऊन. पण हां. तो जरी एरियात दिसला तरी तो कुठं आहे तो कळायला पाहिजे ना आपल्याला. म्हणजे एकदम तो एरिया प्रॉपर नाही दिसतोय, कळत. हां. प्रॉपर दिसत नाही. पण मी तुमचा जप म्हणायला तुमचा अनुभव ऐकायला सुरुवात केली. हां, हां. आणि मी म्हटलं, स्वामी तुम्ही जर माझ्या पाठीशी असाल ना, तर हा अनुभव संपता संपता तो येईल, नाही तर त्याचा फोन तरी येईल की मी आहे इथं म्हणून. आई गं! हां, हां, हां. आणि तुमचा अनुभव संपला आणि फोन आला की आहे इथंच आहे. आई गं! अनुभव हा ना. नाही असे ताई, खूप. पण ना त्याला काउन्सिलिंग पण करा आणि ना कदाचित तो आतमध्ये काहीतरी त्याचा स्ट्रेस असणार हो. हा ना, काउन्सिलिंग तर इतके पैसे घालवेत नाही तुम्हाला त्याला सांगते. विचारलं का कोणी मुलगी त्याच्या आयुष्यात आली का काही मित्रांनी त्याला फसवलं? नाही नाही, काही नाही. खूप सांगते ना मी, 3 दिवसाचे 30 ते राणी म्हणून आहेत काउन्सिलिंग करणारे. हां. ते माझ्या मिस्टरांनी ह्याच्यावर बघितले, जरा तिथं नेलं त्यांनी. एका दिवसाचे 10,000 असे घेतले. किती त्याला खोलून खोलून विचारलं, काहीच नाहीये, काहीच नाही. हं. अजिबात नाही काही मग नाहीये त्याला. त्याला असं कसं? मग त्याला स्वामी सेवेत घ्या ताई थोडंसं. स्वामी त्याला सेवेत आहे ना, मी त्याला रोज काय करते, मी रोज स्वामी सेवा थोडीच करते, माझ्याकडून जास्ती होत नाहीये. बरोबर आहे. हां, पण थोडी जेवढी होईल 11 वेळा तेवढी. तारक मंत्र म्हणते. परत कालभैरव अष्टक म्हणते. परत संध्याकाळी 10 मिनिटं झोपायच्या आधी 10 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करते. हां, सकाळी उठल्यावर करते. त्याच्या हां. डोक्यावर हात ठेवून म्हणते. त्याला म्हणते जाताना स्वामींना सांगून जा. तो म्हणत नाही, अहो काय, त्याची मनस्थितीच अशी आहे हं. की 2 अक्षरं वाचायला दिली तर तो वाचत नाही असं आहे त्याचं. अरे! हां ना, असंच करतोय. आणि किती प्रयत्न केले आम्ही, खूप ठिकाणी प्रयत्न केलेत. आणि हळूहळू म्हणजे पहिल्या कसं खूप बरं आहे म्हणजे अच्छा. आणि किती मुलं पहिल्यापेक्षा आहे. आहेत तुम्हाला? मला एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचं मुलीचं लग्न असं झालंय गेल्या वर्षी. तिचं हां. व्यवस्थित आहे? हां, तिचं एकदम छान. लोकं खूप छान मिळालेत तिला पण. खूप हां, हां. समजावून घेतात. आणि एखादा प्रॉब्लेम सांगितल्यावर ते तयार झाले म्हणजे हे करायला. हां, हां. आणि हां. मी काय म्हणते हं. म ते हिप्नोटिझम करतात बघा. काय ते? हिप्नोटिझम करतात. म्हणजे काय, मला कळालंच नाहीये ते. हिप्नोटाईज करतात बघा ते. ते काय ह्याचा प्रकार आहे म्हणजे त्याला ट्रीटमेंटचा काय प्रकार आहे का तो? हां, ट्रीटमेंटच आहे ती. म्हणजे हां. ते हिप्नोटाईज करून त्यांना हं. ते परत मूळ स्थितीवर आणतात. हो का? हां, आत्ता त्याला 2 डॉक्टरांचं औषध पहिल्यांदा एका डॉक्टरांचं चालू केलं होतं. त्याला त्या हां. जीभेवर साईड इफेक्ट झाला, तर त्याला बोलताच येईना झालं. अच्छा, अच्छा. त्याला आणि आनापान नंतर करायला सांगा. श्वासाचे प्रकार करायला हां, सांगा. ते प्राणायाम वगैरे लावले, हे लावलंय ना त्याला, क्लास लावलेला आहे. अच्छा, पण तो करतो योगासनं, का? प्राणायाम. हां, प्राणायाम करतो ना, योगासन, प्राणायाम करतो ना? हां, 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 हां. करतो. पण त्याला राग इतका येतो ना आता, म्हणजे आता ह्या 2 महिन्यात खूप राग येतोय. पण लहानपणी येत होता? हां, लहानपणी एकदम शांत. कुणाशी भांडण नाही, कुणाशी काही सुद्धा नाहीये. राग नव्हता एकदम येत? नाही, लहानपणी अजिबात नाही. राग तर नव्हताच. आत्ता त्याला राग यायला लागलाय. अच्छा. नाही होईल ताई तो पण नीट. होईल. हां, एकदम छान होईल. हां. मी तुम्हाला ते सांगते ते कसं असतं ते हिप्नॉटिझमचं. हं. ते कोर्स असतात. हां. हां, तिथे थोडंसं त्याला 1-2 वेळा नेऊन ठेवलं ना, म्हणजे हं, हं. ते फक्त असं आपल्या अंतर्मनावर प्रक्रिया करतात.
हा का? हां, हां. कुठे आहे ते? आता इथे मुंबईत तर आहेत, पण अच्छा तिकडे अच्छा. पण असतील तर मी सांगते तुम्हाला मग. पुण्यामध्ये? हो, हं, हो. हं. म्हणजे ना ते अंतर्मनावर अ, अंतर्मन आपलं जागं करतात आणि आता तो शांत झोपलेला असेल ना जेव्हा गाढ, हं. हां, तेव्हा फक्त त्याच्या ना कानात जाऊन बोलायचं हळूच, की हं. उद्यापासून मी चिडणार नाही, हं. उद्यापासून मी सगळ्यांशी प्रेमाने वागेल. हं. असं त्याच्या हळूच कानात बोलायचं. तो एकदम गाढ झोपेल तेव्हा. अच्छा अच्छा. हां, तेव्हा हां. हे त्याच्या अंतर्मनात गेलं ना, मग हं. तुम्हाला हिप्नोटिझमकडे पण जायची गरज नाही. ऑटोमॅटिक अच्छा. तो रोज असं हळू-हळू त्याच्या कानात बोलायचं. म्हणजे हां, खूप हां, हां. आवाज पण येता कामा नये, हळूच बोलायचं एकदम. हां, 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 हां. बघा तुम्हाला महिन्याभरात फरक हं. जाणवेल. हां का? हं. आणि दुसरा एक माझा अनुभव आहे. सांगू का? सांगा ना. हां. आणि मला असं स्वप्न पडलं हं. की मी तुळजापूरला चालले आणि स्वामींचा जप करते. अच्छा. आणि तो मे महिन्यामध्ये हे स्वप्न पडलं मला. मी हं. स्वामींचं करते म्हणजे 2-4 वर्ष झालं ते थोडी-थोडी सेवा करतेय. हां, हां, हां. आणि मी म्हटलं कसं शक्य आहे म्हणजे आता तुळजापूरला चालली आणि स्वामींचा जप करते. म्हणजे मी असं म्हटलं असंच म्हणजे हं, हे झालं असेल स्वप्न काय. हं. आणि मग असं 2 महिन्यांनी माझ्या माहेरी झाले तर मला योग आला. माझं माहेर गोंदवलंय. हां, 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 हां. अरे वाह! तर हां. तिथे गेल्यानंतर माझ्या चुलत बहिणी वगैरे सगळ्या आलत्या. यात्रा होती म्हणजे आमच्या गावची. हो, हो, हो. तर त्या काय म्हटल्या, मी म्हटलं ती म्हणायला लागले, की "अगं स्वामींचं करत जा, खूप छान असतं." अगं म्हटलं, "मी पण करते स्वामींचं." तर हं. म्हणे, "आपण जायचं का मग तुळजापूरला जाऊया आणि तसंच स्वामींना जाऊया." अरे वाह! आणि ते ज्या गाडीत बसले होते ना मी हां. स्वप्नामध्ये, तीच गाडी माझ्या भावाची. त्याच गाडीत त्याच जागेवर बसली आणि तुळजापूरला चालली आणि स्वामींचा जप करतीये. अरे वाह! किती हो. छान. हां ना. म्हणजे असं. स्वामी खूप जाणतात ताई आपलं. हां ना. खूप जाणतात. हं. आणि तुमचं तेच म्हटलं खूप तुम्हाला शेअर छान करावं आता. होईल. हं. कारण या मुलाचं जे दुःख आहे तुम्हाला किती हां. असेल ते मी समजू हो. शकते. नाही ना. खूप मी म्हणजे त्याच्यातच असते दिवसभर म्हणजे त्याच्याच ह्याच्यात. काय करायचं, काही नाही. कुठं काय प्रयत्न म्हणजे असं स्वामींना नाही म्हणते हे आम्हाला. एवढं मात्र करा. तो गाढ हं. झोपल्यानंतर बघा तुम्हाला काय फरक हां जाणवतो ना. ते. बघू, हो. बघू. तुमच्या बोलण्याला यश येऊ द्यात. येईल, येईल यश. हो ना. हां, हां. खूप छान ताई. मी शेअर हो, हो. करते हां. 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 श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ.